नमस्कार, मी स्वप्नील. झूम ऑन न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. कृषी विधेयकाविरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस राज्यभर आंदोलन उभे करणार, हनुमंतराव पाटील यांचं वक्तव्य. पंढरपुरात वीज बिल, बँकांचे हप्ते माफ करण्याच्या मागणीसाठी महिला उतरल्या रस्त्यावर. नंदुरबार जिल्ह्यातील जीवघेण्या रसायनांमुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात. केंद्र सरकार लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न करत आहे, शेतकरी संघटनांचं विधान. बारामतीमध्ये धनगर समाजाचं ढोल बजाव सरकार जगाव आंदोलन. आता पाहूयात सविस्तर बातम्या. लोकसभेमध्ये 2 दिवसांपूर्वी शेतकरी विरोधात असलेलं कृषी विधेयक बहुमताच्या जोरावर भारतीय जनता पार्टीनं पास केलं. संपूर्ण देशामध्ये या विधेयकाच्या विरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहे. शेतकरी संघटना या विधेयकाला विरोध करत असताना सुद्धा मात्र काही व्यापाऱ्यांना याचा फायदा व्हावा याकरिता हे विधेयक लोकसभेमध्ये पास करण्यात आलं आहे. या विधेयकामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होणार आहे. काँग्रेस पक्षानं लोकसभेमध्ये सुद्धा या विधेयकाला विरोध केला होता. मात्र मोदी सरकारनं बहुमताच्या जोरावर हे विधेयक पास केलंय. त्याला विरोध म्हणून काँग्रेसकडून संपूर्ण राज्यामध्ये हे आंदोलन करण्यात येणार. या संदर्भात आज झालेल्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या बैठकीत एकमताने ठराव करण्यात आला आहे, असं मत महाराष्ट्राचे नवनिर्वाचित प्रभारी हनुमंत पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केलं आहे. The whole press conference was focused to convey our opposition. The whole press conference was focused to convey our opposition to these 3 ordinances. We oppose these ordinances. Naturally, our ministers, Balasahebji, Ashokji and all other ministers, they are in favor of Kisans. We are committed to Kisan interest, and that's why they will also put everything possible from the government to oppose this. And if Ajit Pawar ji has said not to allow the implementation, I think they will take a right decision. And the point of view what he has expressed and what our ministers have and what the party has is the same. And that's why I think the Maharashtra government, which Congress is its ally and partner, will take a very strong decision to see that the farmers' interest is not let down and these ordinances be implemented in the state. मार्च महिन्यापासून कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आलं. त्यामुळे अनेकांचे व्यवसाय बंद पडलेले आहेत. जगणं देखील मुश्किल झालंय. घरात खायला भाकरी नाही अशी आमची बिकट अवस्था असताना आम्ही वीज बिल कुठून भरणार, बँकांचे हप्ते कसे भरणार, असा सवाल करत जनसेवा संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं महिलांनी थाळीनाद करत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी अकलूजच्या दारामध्ये वीज बिलांची होळी केली आहे. यावेळी गांधी चौक अकलूज येथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला आणि सहकार महर्षी शंकरराव मोहिते या पाटलांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून थाळीनाद मोर्चाला सुरुवात झाली. यासोबतच हातातल्या थाळ्या वाजवत वीज बिल माफ करा, बँकांची कर्ज माफ करा अशा घोषणा महिला देत होत्या. घरातील कर्त्या पुरुषांच्या हाताला काम नाही. आम्ही बचत गटांची कर्ज घेऊन छोटे छोटे व्यवसाय सुरू केले होते, परंतु मार्च महिन्यापासून टाळेबंदी सुरू झाली आणि आमचे व्यवसाय मोडीत निघाले. आता परिस्थिती निवळली असली तरी सुद्धा व्यवसाय मात्र बंद पडलेलेच आहेत.
होती नव्हती ती शिल्लक टाळेबंदीच्या काळामध्ये खर्चून गेली. भांडवल जिरलं. आता हजारोंच्या पटीत आलेलं वीज बिल आम्ही कसं भरणार? बचत गटांची घेतलेली कर्ज कशी फेडणार? हा मोठा प्रश्न आता निर्माण झालाय. ही समस्या फक्त आमचीच नसून महाराष्ट्रातील संपूर्ण गरीब कुटुंबांची आहे. त्यामुळे आमचं वीज बिल आणि बचत गटांची आणि मायक्रो फायनान्सची तसेच बँकांची कर्ज माफ करून आम्हाला जगण्याची संधी द्यावी, असं निवेदन महावितरण, फायनान्स कंपन्या आणि प्रांताधिकारी कार्यालयाला देण्यात आलं आहे. शहादा तालुक्यातील पुसनद येथे एका शेतात जीवघेण्या रासायनिक द्रव्याचा साठा अनधिकृतपणे करण्यात येत असून त्यामुळे तेथील नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झालेला आहे. तरी या संदर्भात शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे याविषयी अधिक चौकशी करण्यासाठी तक्रार केलेली आहे. गुजरात राज्यामधून मध्यरात्री कंटेनरने हे जीवघेणे रासायनिक द्रव्य या शेतामध्ये आणले जात आहे. हे रासायनिक द्रव्य एवढं घातक आहे की त्या शेताच्या परिसरातील नागरिकांना रसायनाच्या उग्रवासामुळे वायू प्रदूषण होऊन श्वसनाचा त्रास होत आहे. मोठमोठी झाडं जळून नैसर्गिक जीवजंतू मृत्युमुखी पडत आहेत. या शेतामध्ये 100 फुटाचा खड्डा खोदून त्यामध्ये रसायन ओतलं जात आहे. त्यामुळे हे रसायन जमिनीमध्ये झिरपून आसपासच्या जमिनीची प्रत सातत्यानं खालावत आहे. सदर रसायन जमिनीतील पाण्यामध्ये मिसळत असून विहिरी आणि बोरवेलचं पाणी लालसर रंगाचं येत आहे. त्यामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. रसायनाच्या तीव्रतेने बोरवेलच्या वायरिंग सुद्धा जळून खाक होत आहेत. पुसनद येथील प्रगतिशील शेतकरी अरविंद पाटील हे पाठपुरावा करत असून या जीवघेण्या रसायनाची चौकशी करण्यासाठी शासन दरबारी खेटे घालत आहेत. आधीच कोरोना महामारीमुळे परिसरातील नागरिक त्रस्त आहेत. प्रशासनाने याकडे गांभीर्यानं लक्ष घालून रसायनाची सखोल चौकशी करणं गरजेचं आहे. प्रशासनानं संबंधित विभागाला चौकशीसाठी लवकरात लवकर पाचारण करावं. तसेच सार्वजनिक आरोग्य धोक्यात आणणाऱ्या आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा यावेळी देण्यात आला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील पुसनद येथील रहिवासी अरविंद पाटील आमच्या गावी गेल्या 6 महिन्यापासून केमिकल फॅक्टरी आमच्या शेताजवळ चालू केली विना परवानगीने. विशेष करून कुठल्याही शासनाची किंवा ग्रामपंचायतीची परवानगी न घेता त्याने ती फॅक्टरी चालू केलेली आहे. सदर केमिकलमुळे शेतमजूर येण्याचं बंद झालं. आमच्या ट्यूबवेलच्या मोटरी खराब झाल्या, वितळून गेल्या. त्या पाण्याचा इतका वेगळा टेस्ट येतोय का त्याच्यामुळे 100 एकर जमीन आमची नापीक झाली. आणि त्याच्यामुळे त्या विशेषतः आदिवासी लोकांची जमीन आहे आजूबाजूला, त्यांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. तरी प्रशासन याच्यावर डोळे झाक करून का लक्ष देत नाही आणि कोणाच्या याच्याने फॅक्टरी चालते? येणारा कच्चा माल हा रात्रीतून येतो. तुम्ही बघू शकता हा माल मागे भरपूर माल पडलेला आहे. जमिनीत 50 ते 100 फूट खड्डा खोदून ते मुरुम काढलं जातं आणि त्या मुरुमाचा खाली ते खड्ड्यात टाकलं जातं आणि ते वरून अजून झाकून त्याच्यामुळे खाली पर्क्युलेशन होऊन आमचे सगळे ट्यूबवेल खराब झाले. दुसरी गोष्ट म्हणजे जो माल येतो तो रात्रीतून ताडपत्री लावून ट्रका रात्रीतून येतात आणि रात्रीतून तो माल खाली केला जातो. तरी पण शासनाने याच्यावर कठोरच्या कठोर कारवाई करावी, कडकच्या कडक कारवाई करावी, अन्यथा आम्ही याची नुकसान भरपाई द्यावी. सदर फॅक्टरीवाला कोण आहे, काय केमिकल टाकतोय हे कोणालाच काही सांगत नाही. सांगायला गेलो तो उर्मटपणे आम्हाला सांगतो तुमच्याकडनं जे होत असेल ते करून घ्या. मी एक शेतकरी म्हणून सांगतो प्रशासनाला का याच्यावर कठोरच्या कठोर कारवाई करण्यात यावी. कडक कारवाई केली नाही अन्यथा आम्ही सगळे उपोषणावर बसू. याच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे हे आमचं मत आहे. तरी प्रशासनाने याच्याकडे डोळे झाक न करता त्वरित याच्यावर कारवाई करण्यात यावी. केंद्र सरकारचा मनमानी कारभार आणि बेरोजगारी तसेच कृषी विधेयक बिल या संदर्भात काल देशव्यापी आंदोलन केलं गेलं. त्याचाच एक भाग म्हणून कराडमध्ये शेतकरी संघटना यांनी सुद्धा भाग घेतला. चालू विधेयकामधून शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. तसेच मालक शेतकरी हा नोकर बनवण्याचा घाट या सरकारनं घातलेला आहे. बहुमताच्या जोरावर लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे आता देशभरातून शेतकरी बांधवांचा असंतोष आता पसरू लागलाय. आता हे विधेयक जर का मागे घेतलं नाही तर भविष्यात मोठं आंदोलन करण्याचा शेतकरी संघटनांचा मानस असल्याचं बोललं जात आहे. निषेध करतो. खऱ्या अर्थानं या शेतकऱ्यांचा विश्वास या सरकारवर आज राहिलेला नाही. केंद्र सरकारनं जो आज 3 कायदे केले आहेत ते पूर्णपणे शेतकरी, शेतीवर आधारित असणारे सर्व उद्योग, हे सर्व व्यवस्था उद्ध्वस्त करणारे कायदे आहेत. येणाऱ्या काळामध्ये स्लो पॉयझन पद्धतीनं याचा परिणाम शेतकऱ्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. या कायद्यामुळं शेतकऱ्यांची मालकी क्षेत्रावर राहणार नाही. या कायद्यामुळं सगळी व्यवस्था बिघडून जाणार आहे. या ठिकाणी भांडवलदारांच्या ताब्यात शेती जाऊन या ठिकाणी शेतकऱ्यांना त्या ठिकाणी गुलामगिरी करावी लागेल.
शेतकऱ्यांचा रोजगार जाणार आहे, शेतीवर व्यवस्थित असणारा सर्व रोजगार कामगार वर्ग यातून नष्ट होणार आहे, असे या कायद्याचा परिणाम येणाऱ्या काळामध्ये होणार आहेत. यातून सावध होऊन शेतकऱ्यांनी लवकरात लवकर सरकारला विरोध केला पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण राज्यभर याच्या विरोधात आम्ही आंदोलन उभं करू आणि केंद्र सरकारनं हा कायदा जोपर्यंत पाठीमागे घेत नाहीत तोपर्यंत बळीराजा शेतकरी संघटनेच्या माध्यमातून या सरकारला आम्ही सर्व की पळू करून सोडणार आहोत. खऱ्या अर्थानं ही शेती व्यवस्था ही शेतकऱ्यांच्यावर अवलंबून असणारी व्यवस्था हजारो वर्षापासून चालत आलेली आहे, परंतु सरकारला ही शेतकऱ्यांची व्यवस्था मोडून काढून भांडवलदारांच्या ताब्यात त्यांच्या द्यायची आहे आणि भांडवलदाराच्या ताब्यातून देऊन यातून लूट जी होणार आहे ती सरकारला मिळणार आहे. यासाठी सरकारचा सगळा प्रयत्न चाललेला आहे. यातून अभ्यास करण्यासारखी गोष्ट मोठी आहे, परंतु शेतकऱ्यांच्या ही लक्षात आलेलं नाही. शेतकऱ्यांचा याचा त्रास येणाऱ्या काही दिवसात होणार आहे, परंतु आजच सरकारनं शेतकऱ्यांनी सावध झालं पाहिजे आणि सरकारला विरोध केला पाहिजे, तरच हा शेतकरी यातून वाचेल. अन्यथा भांडवलदारांची आणि सरकारची गुलामगिरी शेतकऱ्याला करायची वेळ येणाऱ्या काळामध्ये येणार आहे. म्हणून आम्ही बळीराजा शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जागृत करत आहोत. त्याचबरोबर सरकारला इशारा देतो की हा कायदा जुलमी कायदा लवकरात लवकर हा नष्ट करा आणि मागे घ्या, अन्यथा बळीराजा शेतकरी संघटना संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा या ठिकाणी मी देत आहे. काल बारामतीमध्ये धनगर समाजानं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानासमोर असलेल्या गोविंद बागेसमोर ढोल बजाव सरकार जगाव आंदोलन केलं आहे. राज्यामध्ये याआधीच मराठा समाज आरक्षणावरून आक्रमक झालेला असताना आता धनगर समाज देखील आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरला आहे. त्यामुळे आता धनगर आरक्षण प्रश्न राज्यभर गाजत असून आदिवासी समाजाला दिले जाणारे आरक्षणाचे सर्व लाभ धनगर समाजाला देखील द्यावेत आणि एसटी प्रवर्गामध्ये समाविष्ट करत शरद पवारांनी मध्यस्थी करून धनगर समाजाला आरक्षण मिळवून द्यावं, अन्यथा येत्या काही दिवसात धनगर समाज तीव्र स्वरूपाचं आंदोलन करेल असं मत बारामतीचे धनगर समाजाचे नेते पांडुरंग कचरे यांनी इशारा दिला आहे. लॉकडाऊन परराज्यात जाण्याकरिता वाहतूक बंद असल्यानं नायगाव तालुक्यातील मूर्तिकारावर उपासमारीची वेळ आली आहे. गेल्या 4 ते 5 महिन्यांपासून लॉकडाऊन असल्यामुळं हाताला काम नाही आहे. लॉकडाऊनच्या अगोदर मूर्तीला मोठ्या प्रमाणात मागणी होती, परराज्यात जाऊन काम करायचं होतं. आता मात्र हाताला काम नाही आहे अशी प्रतिक्रिया मूर्तिकार कृष्णा शिंदे यांनी दिली आहे. महाराष्ट्रातील धनगर समाज देशाच्या राज्यघटनेच्या अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट आहे, परंतु केवळ शब्द अपभ्रंशामुळे धनगर समाज अनुसूचित जमातीच्या सवलतींपासून गेली 70 वर्षापासून वंचित आहे. महाराष्ट्र शासनानं माननीय उच्च न्यायालयामध्ये महाराष्ट्रात धनगड जमात अस्तित्वात नाही असं ॲफिडेव्हिट सादर केलं होतं. त्यामुळे महाराष्ट्रातील धनगर समाजच अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट असल्याचं सिद्ध झालेलं आहे. तरी धनगर जमातीला अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा, धनगर जमातीला अनुसूचित जमातीचा दाखला देण्यात यावा, धनगर जमातीला अनुसूचित जमातीच्या सवलती तातडीनं मिळाव्यात या मागणीसाठी काल धनगर समाज महासंघाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आलं आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील देण्यात आलं होतं. आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर भविष्यात आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल असे धनगर महासंघाचे अध्यक्ष आनंदा कुवर यांनी यावेळी सांगितलं. केंद्र सरकारनं संसदेमध्ये कृषी विधेयक पारित करून घेतल्यानंतर देशभरात शेतकरी संघटना आक्रमक झालेल्या आहेत. काल सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं कृषी विधेयकाच्या प्रती फाडून केंद्र सरकारचा निषेध केला आहे. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. केंद्र सरकारनं पारित केलेल्या कृषी विधेयकाच्या विरोधामध्ये काल देशातील 250 शेतकरी संघटनांनी भारत बंदची हाक दिली होती. अहमदनगर पुणे महामार्गावर आंबेडकर चौकामध्ये कम्युनिस्ट पार्टीच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला, मात्र पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना रस्त्यावर जाऊ दिलं नाही. कम्युनिस्ट पार्टीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू करताच पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेलं असून त्यांच्यावर कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे. केंद्र सरकारने पारित केलेली कृषीविषयक बिलाविरोधी भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि भारतीय किसान सभेच्या वतीनं व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद ठेवून भारतीय कम्युनिस्ट पक्षाला सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलं होतं. केंद्र सरकारनं हा अध्यादेश शेतकरी आणि शेतीवर अवलंबून असणाऱ्या सर्व वर्गांना वाचवण्यासाठी मागे घ्यावा या मागणीकरता पुकारलेल्या देशव्यापी बंदला मारेगाव शहरामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून कर्मचाऱ्यांना गेल्या 6 महिन्यांपासून वेतन न दिल्यामुळं तसेच कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या अनेक सुविधा नसल्यामुळं तसेच कर्मचाऱ्यांना राहण्याची ठिकाणं देखील उपलब्ध नाही आहेत.
कोणत्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध नसल्यामुळं अशा अनेक कारणांमुळं काल परेल एसटी डेपोमधील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलं. आंदोलन सुरू झाल्यामुळं एसटी प्रशासनातील अधिकारी आंदोलनस्थळी दाखल झाले आणि कर्मचाऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न देखील केला. अधिकाऱ्याने कर्मचाऱ्यांना आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. केंद्र सरकारनं कृषी विधेयक बिल मंजूर केलं, मात्र हे बिल शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करत अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर येथे शेकडो शेतकरी रस्त्यावर येत त्यांनी चक्का जाम आंदोलन सुरू केलं. यावेळी या शेतकरी विरोधी कृषी विधेयकाची होळी देखील करण्यात आली आहे. या आंदोलनकर्त्यांनी 2 तास नागपूर मुंबई महामार्ग अडवला होता, त्यामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. यावेळी कृषी विधेयकाची होळी करत शेतकऱ्यांनी केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला. धनगर समाजाचा केवळ मतांसाठी वापर होत असून धनगर समाज पूर्णपणे दुर्लक्षित होत आहे. आम्हाला जे हक्काचं आरक्षण मिळालंय ते आरक्षण देण्यासाठी शासन धजावत नसून आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण मिळालंच पाहिजे अशी मागणी करत धनगर समाजाने काल नांदगाव तहसील कार्यालयावर आंदोलन केलं होतं. माता अहिल्यादेवी यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषामध्ये डफलीवर थाप मारून हे आंदोलन काल नांदगाव येथे यशस्वी करण्यात आलं. आमच्या हक्काचं आरक्षण मिळवण्यासाठी आणि सरकारला जाग आणण्यासाठी हे आंदोलन केलं असल्याचं यावेळी धनगर समाज बांधवांनी सांगितलं आहे. आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या वतीनं बुलढाणा जिल्ह्यातील विदर्भाची पंढरी श्री क्षेत्र शेगाव येथे कामगार आणि शेतकरी विरोधी विधेयकाची होळी करून रास्ता रोको राज्यव्यापी आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. केंद्र सरकारनं संसदेत कामगार आणि शेतकरी संदर्भातील विधेयक मंजूर केलं आहे. या विधेयकाला आझाद हिंद संघटनेचा विरोध असून या विधेयकातील शेतकरी विरोधी सर्व मुद्दे दुरुस्त करण्यात यावेत. सरकारच्या अनुमतीशिवाय कर्मचारी कपात करणं शक्य नाही, तर परमनंट कामगारांना कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं रूपांतरित करण्याची मुभा यासह विविध मुद्दे दुरुस्त करण्यात यावेत. यासाठी आझाद हिंद कामगार संघटनेनं राज्यभर रस्त्यावर आंदोलन पुकारलेलं असून त्याची सुरुवात काल शेगाव येथून झाली आहे. यावेळी शेगाव येथे रास्ता रोको केल्यानं संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. केंद्रातील भाजप सरकार शेतकरी आणि कामगार विरोधी आहे. सत्तेत आल्यापासून या सरकारनं सातत्यानं शेतकऱ्यांची फसवणूकच केलेली असून 3 कृषी विधेयकांच्या माध्यमातून या सरकारनं शेतकऱ्यांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. कामगार कायद्यातील नव्या बदलांमुळे कामगार देखील देशोधडीला लागणार आहेत. मोदी सरकार या विधेयकाच्या समर्थनार्थ जाहिरातबाजी करून जनतेची दिशाभूल करू पाहत आहे. या विधेयकांचे फायदे जनतेला सांगण्यासाठी सरकारनं दलेर मेहंदी आणि कंगना राणावत या कलाकारांची निवड केलेली आहे. यासाठी त्यांना एकही शेतीतज्ञ मिळाला नाही का असा टोला अशोक चव्हाण यांनी केंद्र सरकारला लगावलाय. काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांसोबत असून या कायद्याविरोधात लढाई लढेल असं चव्हाण म्हणालेत. जीएसटी सुद्धा सर्वच पद्धतीने लागू केली, लाख दावे त्यांनी केले, पण त्याचा प्रश्न आज पाहतोय राज्याला कर्जाच्या खाली टाकणार, राज्याचं कुठे पैसे मिळत नाही जीएसटीचे. कोरोनाच्या या काळामध्ये सुद्धा राज्याचा हक्काचा हिस्साही मिळत नाही. आणि सामान्य जनता या जीएसटीच्या कायद्यामुळे त्रस्त झालेली आहे. आता त्याच पद्धतीने शेतकरी आणि कामगारांचा विषय सुद्धा घेतलं धोरण सुद्धा अतिशय अशाच पद्धतीनं भयानक परिणाम त्याच्या आगामी काळात होणार आहे. हे सगळे परिणाम देशातील सर्वसामान्य शेतकऱ्याला आणि कामगारांना घातक राहतील अशा पद्धतीचे एकंदरीत नियोजन या सरकारने केलेलं आहे. कारण ते कोरोनासारख्या या भीषण कालावधीमध्ये सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी कामगारांच्या पाठीशी उभं टाकण्याची गरज होती. तो तसं न करता त्यांनी आता काय सुरू केलंय, आता फिट इंडियाचं राज सुरू केलं. फिट इंडिया कुठल्या वेळेस करायचं, केव्हा केलं पाहिजे, दुसरीकडे कायदे अशा प्रकारचे करायचे आणि अशा पद्धतीने फिट इंडियाचा उपक्रम हाती घेतलेला आहे. शेतकऱ्यांना आणि कामगारांना घडे लावून कामगार आणि शेतकरी फिट होणार आहेत का, हा खरा प्रश्न त्या निमित्ताने मला सरकारला विचारायचा. आणि एवढंच नव्हे, इथे जनजागृती करण्याकरता या कायद्याच्या संदर्भामध्ये जनजागृती करण्याची मोहीम केंद्र सरकारने हाती घ्यायचं ठरवलेलं आहे. आणि ही मोहीम कोण करणार आहे, तर गायक दलेर मेहंदी आणि अभिनेत्री कंगना ते का सांगणार, यांच्या मार्फत काय जनजागृती होणार आहे. म्हणजे दलेर मेहंदी आणि कंगना अंगावर हे या शेतकऱ्यांची जनजागृती करण्याइतपत त्यांची काही क्षमता आहे का. म्हणजे राज्यामध्ये देशामध्ये आपले शेतकरी जे अनुभवाने शेती कशी करावी त्यांना माहिती आहे,
देशातले बहुतांश शेतकरी अल्पभूधारक आहेत. अल्पभूधारक शेतकऱ्याला सुद्धा लांबवर जाऊन देशामध्ये कुठल्या राज्यामध्ये आपला माल विकता यावा अशा प्रकारे समर्थन केलं. बुलेटिनच्या शेवटी पुन्हा एकदा एक नजर हेडलाईन्सवर. कृषी विधेयकाविरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस राज्यभर आंदोलन उभे करणार, हनुमंतराव पाटील यांचं वक्तव्य. पंढरपुरात वीज बिल, बँकांचे हप्ते माफ करण्याच्या मागणीसाठी महिला उतरल्या रस्त्यावर. नंदुरबार जिल्ह्यातील जीवघेण्या रसायनांमुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात. केंद्र सरकार लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न करत आहे, शेतकरी संघटनांचं विधान. बारामतीमध्ये धनगर समाजाचं ढोल बजाव सरकार जगाव आंदोलन. या होत्या दिवसभराच्या सविस्तर बातम्या. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा झूम ऑन न्यूज.